नमस्कार. कसे आहेत सगळे? अपेक्षा करते सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असतील. छान दिवसाची सुरुवात झाली आणि हा व्लॉग आहे सॅटर्डेचा. सकाळी सकाळी कोण माझी आठवण काढत होतं काय माहिती. म्हणजे आपल्याकडे तर असं म्हणतात ना, जेव्हा उचकी लागते ना त्यावेळेस माझी कोणतरी आठवण काढते, पण असं नसतं बरं का. त्याच्यामागे ना भरपूर सारी कारणं आहेत. जसं की आपण पटकन जेवण करतो, कधी कधी जास्त तिखट किंवा मसालेदार पदार्थ खातो, किंवा मग अचानक तापमान बदलतं आणि ताण येतो, त्यावेळेस मग आपल्याला ना उचकी लागायला सुरुवात होते. आणि माझं तर एकच आहे, म्हणजे मला आज समजलं की मला का उचक्या लागल्या असतील. कारण ना माझं रात्रीपासूनच पोट खूप जास्त गच्च झालं होतं, म्हणजे फुगल्यासारखं झालं होतं. रात्री तर मी जेवणच नाही केलं. काल दुपारी मी खिचडी भात खाल्ला होता आणि त्याच्यावरतीच रात्र काढली, आणि संध्याकाळी उशिरा जाऊन पाणीपुरी खाल्ली होती. ते मला डायजेस्ट व्यवस्थित झालं नाही. त्याच्यामुळे मला सकाळी उठल्यानंतर ना सकाळी उठल्यापासून म्हणजे पहाटे 5 वाजल्यापासून मला पोटदुखीचा जास्त त्रास होते. आणि ते कुठे होतंय का नाही, म्हणजे 2-3 वाजेपर्यंत पोट माझं दुखतच होतं. आणि त्यात नंतर मग उचक्या सुद्धा सुरू झाल्या होत्या. म्हणजे सकाळी उचक्या सुरू झाल्या होत्या आणि पोट पण दुखत होतं. आणि उचक्या देऊन देऊन अजूनच पोटाचा मला त्रास व्हायला लागला होता. काय करावं ते मला समजत नव्हतं. म्हणून ना ते तुम्हाला जर उचके लागले तर तुम्हाला एक मी उपाय सांगते. 1 चमचा साखर खायची आणि एकदम हळू पाणी प्यायचं. मी तसंच केलं. एकदम हळूहळू शांत थांबून ना पाणी पिलं आणि मग साखरसुद्धा खाऊन घेतली होती. आणि आज माझ्या दिवसाची सुरुवात अशी काहीशी झाली होती. म्हणजे सगळं नकोसच वाटतं ह्यावेळेस आपल्याला. पण काय करणार, घरातली कामं आपल्याला वाटणीची कोण करणार ना, म्हणून मग कामं करायला घेतली. रात्रीची पण भांडी घासली नव्हती, कारण मी म्हटलं ना की तुम्हाला रात्री पण मला भूक नव्हती आणि एकदम पोट गच्च झाल्यासारखं झालं होतं. मग काम करायची पण इच्छा होत नव्हती, त्यामुळे भांडी सगळी तशीच ठेवली होती. मग म्हटलं की चला आता आंघोळ वगैरे करून घेतलेली आणि मग म्हटलं भांडी घासायला घ्यावेत. मी धनुषला म्हणजे हे जेव्हा जातात ना सोडायला सॅटर्डेला, तरी पण मी त्याला सोडायला जात असते. पण आज ना माझी कॅपॅसिटीच नव्हती की मी जाईल म्हणून मी पटकन आंघोळ करून घेतली. म्हणजे त्याचं आवरून दिलं. नंतर ना मी आंघोळ केली, त्याला ते सोडायला गेले होते. तोपर्यंत म्हटलं चहा पाणी तरी ठेवावा. आधीच मी ते दोघांसाठी पण दिला होता चहा करून, आणि परत पण करायचा होता चहा. तोपर्यंत म्हटलं की भांडी वगैरे सगळी क्लीन करून घेता येतील व्यवस्थित. बाकीचं काम जरी नाही वेळेत आवरलं तरी पण कपडे आणि भांडी खूप जास्त मेन असतात. फरशी पण जर नाही ना एक दिवस पुसली तरी आता थर बसतोय फरशीवरती, त्यामुळे ते कामसुद्धा वाढल्यासारखं वाटतंय रोजच्या रोज. चला इथे मी भांडी घासून घेते आणि मग आपण भेटूयात. भांडी घासून झाल्यानंतर ना मग बाकीची वरवरची कामं आवरली आणि कपडे थेट मशीनला लावून दिले. आज कोणत्याही गोष्टीचा विचार नाही केला, निघतील का, काहीच होईल असं काहीच नाही मनात आणलं. डायरेक्ट मशीन लावून दिली आणि मग स्वयंपाक करायला घेतला. भांडी तर घासून झाली होती, आता फक्त फरशी पुसायची बाकी होती. पण त्याआधी म्हटलं की जेवण बनवूयात. इथे ना मला कांद्याची पात बनवायची होती. काल रात्रीच मी मस्त भाजी चिरून ठेवली होती आणि काल रात्रीच भाजी बनवायची होती. पण आमचा प्लॅन काहीतरी मला वाटते चेंज झाला होता, म्हणून मग मी काय कांद्याची पात बनवली नाही. मग आज हे जेव्हा धनुषला स्कूलमधून घेऊन आले ना त्यावेळेस त्यांनी सुकट आणली होती, आणि सुकट आणि कांद्याची भाजी मिक्स भाजी छान लागते. लग्नाच्या आधी मी हे असं कधीच नव्हतं खाल्लं, पण आता मी लग्न झाल्यापासून शिकले हे कसं बनवायचं. तर तरी पण एकदा रेसिपी बघून घेतली, कारण खूप दिवस झालं बनवली नव्हती. कांदेपात कालच चिरून ठेवलेली ना, तर मग सकाळी मस्त धुतली आणि असं पाणी तळण्यासाठी ठेवलं होतं. बारीक एक कांदा कट करून घेतला. गरम तेल झाल्यानंतर कांदा त्याच्यामध्ये टाकला आणि मस्त लसूण ठेचून घेतला होता. ठेचलेला लसूण कांदा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये टाकला. जे आपले घरगुती मसाले असतात ना, आपलं लाल तिखट, हळद हळद तर नाही टाकली, पण चिकन मसाला टाकला आणि तेच तेवढंच मी छान मग मिक्स करून घेतलं. एकदम लाल बुंद होईपर्यंत, तेल सुटेपर्यंत असं काहीसं परतून घेतलं. आणि आधीच मी सुकटनं मस्त धुवून ठेवली होती. आता बऱ्याच ठिकाणी आधी सुकट भाजतात नंतरनं मग धुतात, पण मी आज तसं नाही केलं. डायरेक्टली धुवून घेतली आणि फ्रेश भेटते इथं सुकट. पण सुकटीचा वास खूप जास्त स्ट्रॉंग येतो, त्यामुळे कधी कधी ना मला खूप किळसवाणं वाटतं. पण ठीक आहे, घरातल्यांना आवडतं म्हटल्यावर बनवावं लागणारच. आणि मला पण आवडते सुकटीची भाजी. धुतलेली सुकट त्याच्यामध्ये टाकून छानसं मिक्स करून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये ना भाजी टाकली. आता बघा ना, आधीच मी भाजी एकदा हलवून घ्यायला पाहिजे होती, पण मी तशीच न मिक्स करताना डायरेक्टली सगळी एकाच ठिकाणी टाकून दिली आणि मग नंतर मला ना मिक्स करायला थोडंसं जड जात होतं. मेथीची भाजी वगैरे असेल तर ते लगेच खाली बसते, खाली वगैरे जास्त सांडत नाही. पण ही भाजी खाली पण जास्त सांडत होती आणि मला व्यवस्थित उलताना ना परतता पण येत नव्हतं. म्हणून मी काय केलं, डायरेक्टली झाकण ठेवलं, जे आहे ना त्याच्यावरचं झाकण, आणि ते मिक्स करून घेतलं. पण तशाने पण काही व्यवस्थित मिक्स झालं नव्हतं. तर अशी काहीशी भाजी माझी बनवून तयार झाली होती. पटकन गरमागरम 2-3 भाकरी बनवून घेतल्या बाजरीच्या
आणि बाजरीची भाकरी आणि मस्त कांद्याची भाजी असं काहीच तयार झालं. माझ्या प्रेग्नन्सीमधली ना ही एक महत्त्वाची गोष्ट खूप जास्त माझ्या लक्षात राहणार आहे. आणि जेव्हा मी कांद्याची पात बनवते ना त्यावेळेस तर मला आठवतेच की धनुष पोटात असताना मी कांद्याची पात खाल्ली होती आणि मला ना अशी इतकी जोरात उलटी झाली होती ना की ती मला आत्ता पण कांद्याची भाजी खायचं म्हणलं की थोडंसं कसं तरी वाटतं. पण काय करणार, एखादी गोष्ट आपल्याला मनापासून आवडते आणि मग काय खाल्ल्याशिवाय सुद्धा आपलं मन राहत नाही. जेवण केलं आणि त्यानंतरनं मग टॅब्लेट्स घेतल्या आणि लगेच मग झोपले, जरा वेळ आराम केला आणि ह्या सगळ्या कामांनाच उशीर झाला होता. म्हणजे जेवण करायलाच आम्हाला 3 वाजले असतील. तिथून पुढे मग बाकीच्या गोष्टी आणि गोळी खाल्ल्यानंतरनं जरासं म्हटलं आरामच करावा. कपडे पण मी मशीनचे जे झाले होते ना ते सुकण्यासाठी टाकले नव्हते, म्हणून संध्याकाळच्या वेळेला मस्त कपडे सुकायला टाकून घेतले. आज काय गॅलरी धुतली नव्हती त्यामुळे सगळीकडे धूळच धूळ होती आणि ती धूळ सगळी झाडून घ्यायचं म्हटलं ना तरी पण मला कंटाळा येतो. म्हणून मी काय करते, डायरेक्टली गॅलरीचं दार बंदच करते. ज्या दिवशी मी गॅलरी धुत नाही ना त्यावेळेस बाहेर जायचं जास्त संबंधच ठेवत नाही. संध्याकाळच्या वेळेला मग अहोंना प्यायचा होता उसाचा रस, मग तिकडे गेलो होतो. आणि बघा आजचं वातावरण कसं झालं आहे ना मस्त. तिकडे गेल्यानंतर ना मग धनुची अशी काहीशी हौस असते, म्हणजे त्याला स्ट्रॉनेच सरबत उसाचा रस प्यायचा असतो. आणि त्या काकू पण आता ओळखीच्या झाल्यात ना, तर त्या न सांगता त्याच्यासाठी स्ट्रॉ देतात. आणि तिथे गेल्या गेल्याने ह्या 2 मुलांसोबत धनुष खूप छान खेळत होता आणि त्याचं म्हणणं होतं की मला तुमच्यासोबत घरीसुद्धा नाही यायचं, मला इथेच खेळू द्यात म्हणून. आणि खरंच तिथला खूप जास्त टेस्टी लागतो ऊसाचा रस, मला तर प्रचंड आवडायला लागले. त्यानंतरनं मग मी काहीच नाही शूट केलं नेहमीप्रमाणेच. नंतरनं मग लक्षातसुद्धा राहत नाही, तर दुसऱ्या दिवशी व्लॉग कंटिन्यू करायला घेतला तर हा आहे संडेचा व्लॉग. सकाळी सकाळी मस्त नाश्त्याची तयारी झाली होती आणि मला तब्येतसुद्धा खूप जास्त बरी वाटत होती. तुम्हाला खरं सांगू का, आमचं सॅटर्डे संडेचा प्लॅन होता की माझी जी धायरीची मैत्रीण आहे ना तिच्याकडे राहायला जायचं होतं. म्हणजे ती म्हटली होती की सॅटर्डेला ये आणि संडेला संध्याकाळी उशिरा जा म्हणून. पण काय करणार, काल माझी तब्येत बिघडली त्यामुळे जाता नाही आलं. आणि आजचा पण आमचा विचार होता की आज आपण जायचं म्हणून, पण असं म्हणतात ना की होळीच्या आधीचे काही दिवस चांगले नसतात. म्हणून म्हटलं की इतक्या लांब कुठेतरी फिरायला जाण्यापेक्षा किंवा त्यांच्याकडे जाण्यापेक्षा आपण नेक्स्ट सॅटर्डे संडे तिकडे जाण्याचा प्लॅन करूयात. असं पण आता निवांतच आहे, गावाला तर लगेच जाणार नाही, कारण जेव्हा धनुची एक्झाम होईल ना त्यावेळेस मात्र मी मस्त 15-20 दिवसांसाठी माझ्या माहेरी राहायला जाणार आहे. पण म्हटलं आत्ता लगेच नको, काय कुठे जायला बाहेर, होळी झाल्यानंतर न बघू, नेक्स्ट सॅटर्डे संडे येईल ना त्यावेळेस मग तिकडे जायचं, म्हणजे माझ्या मैत्रिणीकडे. असं काहीच प्लॅनिंग केलं होतं. म्हणजे आत्ता तर माझी तीच प्रिपरेशन चालली होती की नाश्ता करायचा, आवरायचा आणि पटकन निघायचं. आधीच मी भांडी वगैरे घासून झालती माझी आणि कपडेसुद्धा धुवून झाली होती जेव्हा मी नाश्ता बनवला ना त्यावेळेस. म्हणून फक्त आवरायचंच राहिलं होतं, पण नंतरनं तसा विचार केला. आज उपीट बनवण्याची तयारीनं मला रवा भाजण्यापासून करायची होती, म्हणून छानसा रवा तुपामध्ये भाजून घेतला. आणि जो शिल्लक राहिलेला रवा आहे ना तसाच मी ठेवून दिला बरणीमध्ये. दरवेळेस मी फ्रीजमध्ये ठेवते, पण आता ह्या 2-3 दिवसामध्ये तो काढून भाजून पण ठेवावा लागेल, नाहीतर मग वरती ठेवला की खराब होतो. बाकीचं जे काही साईडचा पसारा आहे ना तो सगळा आवरला. आणि इथे मी ना पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं, मग त्याच्यामध्ये मस्त असा भाजलेला जो रवा आहे ना तो टाकला. जास्त तूप झालं होतं आज माझ्याकडून, म्हणजे रवा भाजताना तर भरपूर तूप वापरलंच होतं, पण बनवल्यानंतरनं पण मग मी वरून तूप टाकलं होतं, त्यामुळे जास्तच असा ऑइली झाला होता. त्यानंतरनं छान तयार झालं आणि माझ्याकडे शेंगदाणे संपलेत, लक्षातच नाही माझं आणायला सांगायचं किंवा आठवणीने घेऊन यायचं. त्याच्यामुळे फक्त मिरची, जिरं, कोथिंबीरसुद्धा नव्हती आणि मिरची असं काहीसं टाकून साधं सिंपल उपीट बनवलं होतं. पण खरंच सांगते खूप मस्त टेस्टी झालं होतं, घरात सगळ्यांनाच आवडलं. आणि मेन गोष्ट म्हणजे माझ्या धनुषनेही पोटभर खाल्लं. तुमच्या घरातली ही गोष्ट तुम्ही कधी नोटीस केली आहे का? बघा ना, जेव्हा कमी क्वांटिटीमध्ये एखादं अन्न बनतं ना त्यावेळेस ते सगळ्यांना आवडतं. आणि तीच जर आपण जास्त क्वांटिटीमध्ये बनवलं ना तर घ्या रे, थोडंसंच राहिले, घ्या रे, असं करून संपवावं लागतं. माझ्या घरामध्ये पण सेम तेच आहे. आम्ही घरामध्ये 3घेच जण राहतो, तर ना आमच्या दोघांसाठी फुल प्लेट भरून आणि धनुसाठी थोडं असं बनवलं ना तर धनुष कधीच नाही खाणार. म्हणजे तो डायरेक्टली म्हणतो मम्मा मला नाही खायचं, जबरदस्ती केली तरी खात नाही. आणि अहोंचं पण तसंच आहे, जर फुल डिश भरलेली असेल तर मग ते साईडला काढून ठेव म्हणतात. पण आज बघा ना मी एकदम लिमिटेड उपीट बनवलं होतं आणि मला विश्वासच बसला, म्हणजे वाटतच नव्हतं की धनुष खाईल म्हणून. पण त्याने ना सगळं फिनिश केलं आणि आमच्या दोघांचं पण पटकन संपून गेलं. आणि हीच त्या गोष्टीचा आनंद असतो, जेव्हा केलेलं आपण सगळं संपतं त्यावेळेस भारी वाटतं. म्हणून मी आता ठरवलं की जे काही बनवेल ना ते एकदम कमी क्वांटिटीमध्ये बनवायचं, म्हणजे संपेलसुद्धा आणि पोटसुद्धा भरेल असं काहीसं. त्यानंतरनं मग मी मस्त ना मला आठवण झाली की माझ्याकडे तर खूप सारे टी शर्ट आहेत. म्हणजे ना मी काय करते माहिती आहे का,
आता मी व्हिडिओ बनवते म्हणूनच नाही काय, पण व्हिडिओ शूटिंग करायच्या आधीसुद्धा ना मला फोटो काढायची प्रचंड सवय होती आणि प्रचंड म्हणजे ती सवय मला अहूनपासूनच लागलेली फोटो काढायची. आणि जेव्हा जेव्हा मग मी असं कधी उदास मन असेल ना, त्यावेळेस आपलेच आपण फोटो बघायचे, आपणच हसायचं. मग तशातूनच तीच सवय मी अजूनही कंटिन्यू केलेली. तर काही दिवसांमध्ये ना मी माझे आधीचे फोटो बघत बसले होते, त्यात मला एक टी-शर्ट दिसला माझा आणि त्या टी-शर्टचा शोध घ्यायला ना मी लगेच सुरू केलं होतं. म्हणजे मला असं वाटलं की हा दिसतच नाही आहे, हा आपण किती दिवस झालं घातलाच नाही आहे आणि मग कुठं गेला हा, म्हणून अख्खं कपाट शोधलं. त्यावेळेस नंतर ना मला आठवलं की आपली जेव्हा तब्येत वाढली होती त्यावेळेस आपण सगळे कपडे, ज्या काही न घालणाऱ्या साड्या आहेत ना, त्या ह्या सगळ्या सोफ्याच्या कप्पामध्ये ठेवल्या होत्या. आणि मग मी लगेच आज आठवणीने तो सोफा उघडला आणि बघितलं तर माझे भरपूर सारे टी-शर्ट निघाले. म्हटलं की हे मस्त आता निरम्याच्या पाण्यामध्ये घालून छानसे भिजून देते आणि त्यानंतरनं मग वॉश करून घेते. बघा एवढे सारे, म्हणजे जवळजवळ 5-6 तरी टी-शर्ट आरामात असतील आणि सगळे चांगलेच टी-शर्ट होते. त्यातला फक्त एक टी-शर्ट खराब होता. तो म्हटलं की फरशी पुसायला वगैरे करता येईल, पण बाकीचे जे आहेत ना ते स्वच्छ धुवून म्हणलं डेली यूजसुद्धा करता येतील, कारण वरती माझ्याकडं ना चांगले टी-शर्टच नव्हते घालण्यासाठी. आणि बघा ना, म्हणजे जे टी-शर्ट मला खूप जास्त टाईट व्हायचे ना, ते आत्ता मला तेच म्हणजे टी-शर्ट घालून मी सगळे बघितले ना, तर खूप जास्त लूजसुद्धा होत आहेत. हेच असते फायदा तब्येत कमी असलेल्याचा. आणि जास्त होऊन पण काय उपयोग नाही, पण मला वाटतं की लिमिटेड असावी, जास्त कमीसुद्धा नाही आणि जास्तसुद्धा नाही, मीडियम रेंजमध्ये आपलं असावं. पण माझ्या तब्येतीवरती खूपच जास्त परिणाम होते, म्हणजे कधी वाढते कधी कमी होते आणि ॲटोमॅटिक कमी व्हायला लागते बरं का. तसं आता माझं सकाळच्या जेवणावरती थोडासा परिणाम होते, म्हणजे मी सकाळचं जेवण करतच नाही. कधीतरी मला वाटेल त्यावेळेस मी खाते, नाहीतर मग संध्याकाळचं पोट भरून जेवण करते. पण हे मात्र माझं चुकतंय, म्हणजे रात्रीचं नाही जर खाल्लं ना तरी पण चालेल, पण दिवसा पोटभर जेवण झालंच पाहिजे. म्हणून मी आता थोडंसं तब्येतीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे, म्हणजे प्रॉपर जेवण करायचा प्रयत्न करते. पण घरी कोण नसलं ना आणि एकट्याला खायचं म्हणलं की मला नकोच वाटतं, त्यामुळे हे सगळं घोळ होतोय. पण जर चांगले कपडे घालायचे असतील आणि चांगलं दिसायचं असेल तर आपल्याला पण फिट राहणं तेवढं चांगलं आहे, हेच लक्षात ठेवून ना मी आता रोज जेवण करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे दुपारचं तरी, संध्याकाळचं मी एक पोटभर जेवण करते. संध्याकाळची मी प्रॉपर एक भाकरी खाते म्हणजे खातेच, त्याशिवाय मला झोपच लागत नाही. आणि चला, मी नाही तर कशाची तरी शोधाशोध करते, ते म्हणजे मला उद्या पुरणपोळी बनवायची, तर त्यासाठी डाळ शोधत होते आहे का, गूळ शोधत होते आहे का, पण मला काहीच नाही सापडलं. म्हटलं की संध्याकाळी बाहेर गेल्यानंतर ना आठवणीने डाळ आणि गूळ घेऊन यायचं, नाहीतर उद्या चांगली फजितीच होणार, कारण उद्या सकाळी हे ऑफिसला जाणार आणि परत मग मला कोण आणून सगळं देणार. त्यासाठी मी इथं शोधाशोध करत होते. या शोध मोहिमेसोबत आजचा व्हिडिओसुद्धा इथंच थांबवते. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय.